भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध जो आहे तो सर्व स्तरातून करण्यात येतो आहे। लातूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं करण्यात आलेली आहेत। विविध संघटना आणि व्यापाऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी आज लातूर बंदचं आवाहन केलेलं आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं आपण लातूरची जी मुख्य बाजारपेठ आहे गंजगोलाई त्या भागामध्ये आपण आहोत। पूर्णपणे दुकानं जी आहेत ती बंद असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि एकूणच दरम्यान आमदार अमित देशमुख यांनी सोशल माध्यमातून आवाहन केलेलं आहे की जनतेला नाहक त्रास होईल यासाठी बंद जो आहे तो पाळण्यात येऊ नये। मात्र ज्या संघटनांनी बंदचं आवाहन केलं आहे त्या संघटना मात्र बंद करण्यावर ठाम आहेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतो अशा पद्धतीने लातूरमध्ये बंद जो आहे तो पाळण्यात येतो आहे। प्रामुख्यानं ज्या वैद्यकीय सेवा असतील किंवा एसटी सेवा असेल किंवा शाळा महाविद्यालय जे आहेत ती मात्र सुरुवात ठेवण्यात आलेली आहेत। कुठेतरी वक्तव्याचा निषेध म्हणून आज लातूरमध्ये बंद पाळण्यात येतो आहे आणि व्यापारी संघटनेनं हे स्पष्ट केलेलं आहे की आज दुपारपर्यंतच हा बंद पाळण्यात येणार आहे, ज्यामुळे की व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही किंवा जनतेला त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे। एकूणच लातूरची मुख्य बाजारपेठ असलेली गंजगोलाई जी आहे ती पूर्णपणे कडकडीत बंद असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। दरम्यान काँग्रेसच्या वतीनं मात्र बंद पाळू नये अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मात्र अखिल भारतीय छावा संघटना असेल किंवा व्यापारी संघटना असतील या मात्र बंदवर ठाम आहेत। कॅमेरामन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।